शिर्डी नगर परिषदद्वारे शिर्डी शहरामध्ये मोठमोठी विकास कामे करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये विविध रस्त्यांची कामे केलेली आहेत, आपण बगीच्याची केलेली आहेत, संपूर्ण शहर आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमने कव्हर केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आपण शहरामध्ये एक नाविन्यपूर्ण असे पूर्ण बगीचे केलेले आहेत, चौक सुशोभीकरण केलेलं आहे, इलेक्ट्रिसिटीची सर्व कामं झालेली आहेत. परंतु हे सर्व काम होत असताना जसजसं आपण विकास काम करत जातो तसतसं त्याच्यामध्ये नगर परिषदेचा जो मेंटेनन्स आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढत जातो. यामध्ये सर्वात मोठा मेंटेनन्सचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण शहर पाणी पुरवठा करत असताना त्यासाठी लागणारे WTP असेल, त्याचे मोटारी असतील, स्ट्रीट लाईटच्या किंवा दिव्याच्या सुविधा देत असताना स्ट्रीट लाईटचं असणारं बिल आहे, किंवा आपण जे भुयारी गटरची योजना कार्यान्वित केलेली आहे, संपूर्ण शहर आपण भुयारी गटर योजनेमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे मलनिस्सारण प्रक्रिया किंवा STP प्रकल्प आहे त्याच्यामध्ये असणारं वीज बिल आहे, या सर्व डेव्हलपमेंट करत असताना याचं जे मेंटेनन्स आणि विशेषतः वीज बिल याचा मोठ्या प्रमाणावर भार शिर्डी नगर परिषदेवर पडत होता. आणि ह्या भार कमी करण्यासाठी नगर परिषदेने धोरणात्मक निर्णय घेऊन सोलर प्रकल्प राबवण्याचं निर्धारित केलं. आणि ज्यामध्ये नगर परिषदेला माझी वसुंधरा अभियानमध्ये मिळालेली बक्षीस असेल किंवा केंद्र आणि राज्य पुरस्कृत अमृत अभियान असेल, यामध्ये नगर परिषदेला सोलरमध्ये आपण प्रस्ताव सादर केलेले होते. ते सोलर प्रकल्प आपल्याला मंजूर होऊन आज रोजी आपण शिर्डी शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जी प्रकल्प आपण कार्यान्वित केलेले आहे अशा जवळजवळ सर्व प्रकल्पांना सोलर युनिट बसवलेले आहेत आणि आज रोजी ते कार्यान्वित देखील झालेले आहेत. खरं तर नगर परिषदेला याच्यामध्ये जी लाईट बिल जे आहे ते आजपर्यंत आपण साधारणतः WTP म्हणजे जनशुद्धीकरण केंद्र येथे आपण 500 किलोवॅटचा, त्यानंतर STP सिवेज ट्रीटमेंट प्लांट येथे 500 किलोवॅटचा, त्या व्यतिरिक्त आपण नगर परिषदेच्या ज्या 11 बिल्डिंग्स आहेत त्या 11 बिल्डिंग्सला जवळ मिळून 110 किलोवॅटचा, त्यानंतर STP प्रकल्पाचंच जे पंप हाऊस आहे आणि आपण जे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये बसवले जाणारे आपले जे शेडिंग मशीन आहे त्याला 300 किलोवॅट, असं 1410 किलोवॅट, आणि त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईटमध्ये जवळजवळ 90 किलोवॅट, असं साधारणतः 1500 किलोवॅट म्हणजे 1.5 मेगावॅट पर्यंतचे जे सोलरचे प्रकल्प आहे ते आपले कार्यान्वित देखील झालेले आहे. आणि ह्या 1.5 मेगावॅट मधून आपली जी इलेक्ट्रिसिटी जनरेशनची जी क्षमता आहे ती जवळजवळ 1,74,000 युनिट प्रतिमाह एवढी आपली इलेक्ट्रिसिटी जनरेशन आज रोजी सुरू देखील झालेलं आहे. या 1,74,000 युनिटची जी कॉस्ट आहे साधारणतः 15 लाख रुपये प्रति महिन्याची इलेक्ट्रिसिटी जनरेशन आपण नगर परिषदेद्वारे सुरू केलेलं आहे. आणि सर्व इलेक्ट्रिसिटी जनरेशन जे आहे हे आपण ऑन ग्रीडद्वारे सुरू केलेलं आहे, जे नगर परिषद आवश्यकतेनुसार स्वतःचं कन्झम्पशन आणि जर अतिरिक्त झालं तर ते MSCBला आपण एक्सपोर्ट करतो. अशा पद्धतीनं हे मॉडेल आहेत आणि हे मॉडेल आज रोजी अत्यंत यशस्वीरित्या नगरपालिकेमध्ये कार्यान्वित झालेलं आहे. ज्या ठिकाणी नगर परिषदेचं आपण मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे सोर्स जिथं आपल्याला खर्च करण्यावर मर्यादा असतात, म्हणजे उत्पन्नाचे स्रोत कमी असल्यामुळे खर्च करण्यावर जे मर्यादा असतात त्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढवणं आवश्यक असतं. परंतु उत्पन्न सुद्धा आपण टॅक्स वाढवल्यामुळे त्याचा अनावश्यक नागरिकांवर भार पडतो. त्यामुळं खर्च कमी करणे हा एक पर्याय आपल्याला असू शकतो. खर्च कमी करणे म्हणजेच एक प्रकारे उत्पन्न वाढवणे असं हे मॉडेल असू शकतं. खर्च कमी करण्यासाठी हे सोलरचं जे युनिट आहे हे इन्स्टॉल करणे हे सर्व नगर परिषदांसाठी आपल्याला आणि महानगरपालिकांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे असं नगर परिषदेचं आमचं एक मत बनलेलं आहे. इतर नगर परिषदांनी सुद्धा शासन अनुदानातून अशा प्रकारचे सोलर प्रकल्प उभारण्यामध्ये खरं तर काही हरकत असायला नाही पाहिजे. आमच्याकडे हे प्रकल्प उभारत असताना याच्यामध्ये खरं येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात करणं आवश्यक. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे सोलर प्रकल्पासाठी असणारी जागा. एक चांगली जर जागा असेल, ज्याचं प्रॉपर जे स्टँडर्ड्स असतात, एक चांगली इफिशियन्सी प्रमाणे जर इलेक्ट्रिसिटी जनरेशन होण्यासाठी एक चांगली जागा आवश्यक असते. ती जागा उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला एक नामांकित कंपनीचे चांगली इफिशियन्सी असणारे आपण सोलरचे पॅनल बसवणं आवश्यक असतं, इन्व्हर्टरवर बसवणं आवश्यक, इव्हन केबल असतील, त्याचे MCB असतील, पॅनल्स असतील, ते सुद्धा उत्तम दर्जाचे बसवणं खरं तर आपल्याला आवश्यक असतं, जेणेकरून आपली इफिशियन्सी त्याच्यामध्ये वाढू शकेल. यासोबतच इलेक्ट्रिसिटी प्रत्यक्ष आपण हे जनरेशन सुरू होण्यासाठी आपण युनिट इन्स्टॉल केल्यानंतर जे MSCDL ला आपल्याला जे काही लायसनिंगचे जे जॉब आपल्याला करावा लागतो, म्हणजे तिथं जे काही परमिशन घेणं, ऍप्लिकेशन करणं, बऱ्याचशा परमिशन तर ऑनलाईन असतात. आणि याच्यामध्ये MSCDL आपल्याला जे मीटर सोलर मीटर बसवताना MSCDL एका ऑफिसकडून ही परमिशन मिळत नाही, तर त्यांची जे काही
डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, सुपरिटेंडिंग इंजिनियर, चीफ इंजिनियर, अशा एक हायर अथॉरिटीपर्यंत सगळ्या परमिशन घ्याव्या लागतात. तर मला MSCDL ला ह्यातून एक खरंच सांगणं आहे की क्लीन एनर्जी आहे, सोलर एनर्जी क्लीन एनर्जी आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे, नगर परिषदांना आर्थिक भार कमी करणारी आहे, प्रदूषण कमी करणारी आहे, कार्बन इमिशन कमी करणारी आहे. त्यामुळे MSCDL ह्याच्यामध्ये अधिक सुलभता आणणे आणि त्याचा जो वेळ लागतो तो कमी करणे यामध्ये आवश्यक आहे. तर आमच्याकडे जी काम केलेली आहे 2 एजन्सीनी काम केलेलं आहे. एक रविराज इंजिनियर्स कोल्हापूर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि फ्लेअर्स सोलर राहता यांची पुणे राहता इथे त्यांची ऑफिसेस आहेत. यांनी सुद्धा चांगलं काम करून दिलेलं आहे. त्यांचं कंटिन्यू मॉनिटरिंग देखील आहे. आणि एक विशेष सांगण्यासारखी बाब म्हणजे सर्व आम्ही याचे मोबाईल ऍप त्यांच्याकडून घेतलेले आहेत. फ्लेअर सोलर्स किंवा रविराज इंजिनियर्स यांनी आम्हाला मोबाईल ऍप आमच्या नगरपालिकेच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचे कॉम्प्युटर्स असतील, आमचे इलेक्ट्रिक इंजिनियर्सचे मोबाईल असतील, माझा स्वतःचा मोबाईल असेल, याच्यामध्ये हे ऍप आम्ही इन्स्टॉल केलेले आहेत. आणि या ऍपच्या माध्यमातून आम्ही कंटिन्यू मॉनिटरिंग करत असतो की रोज किती इलेक्ट्रिसिटी जनरेशन होणं अपेक्षित आहे आणि ऍक्च्युअल होत आहे. याच्यामध्ये कुठल्या इन्व्हर्टरला काही प्रॉब्लेम असेल तर त्याचे देखील आम्हाला अलर्ट येतात, अलार्म येतात. सो दॅट आम्हाला ते टॅकल करणं सोपं जातं. अशा पद्धतीने एक चांगलं युनिट आणि चांगलं मॉडेल आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे. आणि शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून हे सोलर युनिट आम्ही इन्स्टॉल केल्यामुळे निश्चित आम्हाला आर्थिक फायदा तर झालाच आहे, परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आम्हाला एक समाधान असं आहे की आम्ही प्रदूषण कमी करू शकलो, एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी आम्ही जनरेट करू शकलो. त्या माध्यमातून एक माझी वसुंधरा अभियान असेल किंवा स्वच्छ भारत अभियान असेल, प्रदूषण कमी करण्यामध्ये आमची एक जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक योगदान दिलेलं आहे. याचं आम्हाला निश्चितच समाधान आहे.